लेटर आले बरं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज तुमचं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सनील, मी आणि आपले मित्र आपण सर्व लोक चालू आज इकडे वुमेन्स प्रीमियर लीग बघण्यासाठी DY पाटील स्टेडियमला. आज जावेत सर्व मित्र सोबत. आज बघूयात, एन्जॉय करूयात. तर मित्रांनो, आपण फायनली सीधी बात नो बकवास आपण आलेले स्टेडियममध्ये, कारण की आपल्याला तिकडे व्हिडिओ काढताना आला, कारण की फुल तिकडे होतं, काय बोलतं त्याला, खूप गर्दी होती. त्यामुळे तिकीट पण आहे आमच्याकडे. मित्रांनो, तुम्हाला वाटतं आम्ही फ्रीमध्ये आले नाही, आम्ही तिकीट घेऊन आले आमचं. तर जाऊ दे, पहिलं बसूयात. आम्हाला आधीच एकतर खूप लेट झालेली आहे, आम्ही उशिरा आलेलो आहे थोडंफार त्या गर्दीमुळं. गाड्या आम्हाला भेटल्या नाही बरोबर, त्यामुळे आता जाऊयात आतमध्ये आपण. आणि आपला जो सामना चालू आहे मुंबई कोणाचा आहे, मुंबई इंडियन्स वर्सेस RCBचा सामना चालू आहे. तो बघूयात, आपण एन्जॉय करूया आता सामन्याचा आपण आनंद घेऊयात. तर मागे सर्व लोक आलेत, मित्र पण सनीला. आम्ही 5 जण आहेत मित्रांनो. आज पूर्ण मॅच बघण्यासाठी आलो, तर मॅच एन्जॉय करून जाऊयात आपण. RCB हारली मॅच. हा मुंबई इंडियन्सचा फॅन आहे, कट्टर मुंबई इंडियन्स. मी तर CSKचा फॅन आहे मित्रांनो. माझी टीम नाही याच्यामध्ये, CSKची टीम नाही, त्यामुळे आपण आज दोन्ही सामन्यांकडनं दोन्ही जी टीम जिंकल ती आपली असेल मित्रांनो. त्यावेळेस साधी आतमध्ये बघूयात, चला. फोटो खींच तो और का जाना था. हेलो गाइस, शिवाय देशील ये बड़ी लाइट वेट बेबी तकलूटला.
मित्रांनो मी तरी मॅच स्टेडियमला मॅच बघायला पहिल्यांदा आलेलो आहे. सनील किती वेळा तो किती वेळा त्याचे तिसऱ्यांदा आला आहे. मी पहिल्यांदा आलो आहे, त्यामुळं मला आज खूप मजा येते. जास्त वेळ तर आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, पण ट्रॅव्हलिंगचा वेळ आम्ही घालून इथे आलो आहे मॅच बघण्यासाठी. बाकीचे जे तिघेजण होते ते घरी गेले, आम्ही थांबलो कारण की आम्हाला मॅच बघण्यामध्ये मजा येते खूप. तर पूर्ण शेवटचा बॉल होऊन जायचं घरी मित्रांनो. टाईम झाला तरी चालेल, पण मॅच बघून जायचं घरी. सनील आणि मी आम्ही दोन आता इथं थांबलेलो आहे. तर मित्रांनो मला असं वाटतं की तुम्हाला पण मॅच बघण्यामध्ये आनंद येत असेल. मी पण जेवढे काही शूट्स केलेले व्हिडिओ तेवढे मी याच्यावर टाकलेत. तुम्हाला पण ते बघण्यामध्ये आनंद येत असेल. आणि मी आज पहिल्यांदा असं मॅच बघा आलेलं स्टेडियममध्ये त्यामुळं मला पण खूप भारी वाटतं आज. बघूया आता संपूर्ण मॅच आल्याशिवाय आपण घरी नाही जायचं मित्रांनो. आपले बाकीचे जे तिघजण होते ते घरी गेले कारण की त्यांना थोडे रिस्ट्रिक्शन आपल्याला पण आहेत, पण आपण थोडं थांबलो सनील माझ्यासोबत आपल्या. मग बघूयात पूर्ण मॅचचा आनंद घेऊयात आणि मग घरी जाऊयात मित्रांनो आताशी स्ट्रॅटेजिक टाईमआउट संपलेला आहे. आता पुन्हा मॅच चालू झालेली आहे. आपण मग कॉमेंटेटरी करतो मित्रांनो चांगले. माझा कॅमेरा एवढा थोडाफार हे त्यामुळे मित्रांनो सांभाळून घ्या. तरी पण बऱ्यापैकी चांगले दिसते मित्रांनो. आता थोड्या वेळात मॅच चालू होईल. आणि मित्रांनो पूर्ण स्टेडियम भरलेले मित्रांनो. पूर्ण स्टेडियम तुम्ही बघितलंच असाल. त्यांच्यासारखे बॉल मित्रांनो आपल्याला तर पकडताच येत नाही मित्रांनो. आपल्या टीममध्ये कोण कसा बॉल सोडतो काही कळतच नाही.
तर मित्रांनो फायनली आपली मुंबई टीम हारलेली आहे. म्हणजे आपली पहिली मॅच गेलेली देवाला. सुरुवातीला असं वाटलं तर मुंबई टीम जिंकेल, पण नाही झालं तसं. जाऊ द्या, आजचा व्हिडिओ आपण थांबूया येतेच. मला पण आज आनंद आला, तुम्हाला पण आनंद येईल अशा आशय. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशा पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितले होते. धन्यवाद.